आवडे हे रूप गोचरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागनिसे गोळी लाचावले मन लागनिसे गोळी हे जीवेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी पुरवारी आळी माय बापे आता दृष्टी पुढे ऐसा चिंतू आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा भीमनत्यावर पुंडलिकाय जातो निलय समागत्यति चंद्रमानंद कर्णम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू माझी वाणी देवळी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म फलानंदं विषमादं वल्लभं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर रापुर कीर्ती श्री लाली श्री
हे बंधू शिक्षण श्री नमस्कार आणि आता आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा जो मी तुझं पाहे वेळो वेळा अखिल गुणांचा करुणावरणाने भक्त वत्सल दीन वत्सल पांडुरंग परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर अभंग गायला तो देवचे सुप्रसिद्ध साधू देवाचे सर्व भक्तांचे लाडके संत शिरोमणी संत सम्राट तुकोबाराव यांचा मंगलाचरण या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून भगवंताच्या दर्शनानंतर तुकाराम महाराजांना जी अनुभूती आली जो आनंद मिळाला जे सुख लाभलं त्याचं वर्णन करतात आपलं अनुभव वर्णन करतात आणि त्याचं सातत्य राहावं याकडे देवाची मागणी करतात. त्यांच्या असीम कृपेने माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय प्रेममूर्ती नामदेवराय देवगुरु तुकोबाराय तो सकळ संतांच्या कृपाशीर्वाद आहे आणि अधिक मासाचं औचित्य झालं. श्री ज्ञानेश्वर माऊली प्रासादिक वडपंड आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उपसंस्था महिला मंडळ हरिपाल मंडळ आजूबाजूच्या परिसरातील भजन मंडळ आणि आजूबाजूच्या परिसरातील जाणकार मंडळी या सगळ्यांच्या सहकार्याने जो आज सप्ताहाचा नामयज्ञ सुद्धा त्याची प्रथमाहुती टाकण्याची ही संधी आमच्या या 2 जाणकार मंडळी माझ्यासमोर दिली आहे त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. आणि ज्ञानोबा तुकोबाराय अधिकृत सकळ संतांच्या आशीर्वादाने जे मती आहे त्याप्रमाणे या अभंगावर आपण हे बोलण्याचा प्रयत्न करू. एक छोटासा पहिला दिवस आहे मर्यादेनं कर्तव्य छोटा मर्याद होतो कारण घड धावकाने बंद पडलाय पण खरं घडे धाव अधिक ज्येष्ठ मासाचं औचित्य आहे आणि त्या औचित्याने आपण वेगवेगळी धार्मिक उपासना करत असतो. त्याच अनुषंगाने हा नामयज्ञ आहे. मला दुसरा आहे हा सप्ताह दुसरा अधिक मासानंतर 3 वर्षापूर्वी अधिक श्रावण मास आला होता त्यावेळी आपण महिन्याचं ज्ञान सत्र केलं होतं. अगदी हरिपाठाच्या 18 सर्व आले म्हणजे ती पहिली वेळ होती मला आपल्या समोर सेवा सादर करायची. तर असा अधिक मास त्यावेळी पण थोडासा उलगडा केला होता आणि सांगायची गोष्ट म्हणजे अधिक मास काय म्हणायचं. अधिक मास काय भूगोलात थोडस केलं तर कालगणना धर्मानुसार वेगवेगळे आहे. ख्रिस्तांसाठी इंग्रजी कालगणना आहे, हिंदूंसाठी अनेक कालगणना आहेत. विक्रम संवत आहे, आपण शालिवान शकाने जातो. मराठी काळ महिने आहेत. आपले महिन्यांच्या तिथी असतात त्या चंद्रावर अवलंबून आहेत. चंद्राच्या कलेप्रमाणे तिथी बदलतात. तर सूर्याच्या दशेवरून त्याच्या स्थितीवरून ख्रिस्तांची सौर वर्ष आणि आपलं चांद्र वर्ष अशी आपली कालगणना आहे. मुस्लिमांमध्ये हिजरी सण केला जातो. ते हिंदू आणि मुस्लिमांचं जे कालगणना आहे ती त्याला म्हणतात चंद्रावर अवलंबून आहे. मात्र मुस्लिम धर्मातील कालगणनेमध्ये जो काही एक वेगळा वेळ जोडायचा असतो तो न जोडल्यामुळे त्यांच्या महिन्याचे सण बदलत जातात. आता जे ईद होता सेंट्रल सण तो दर महिना बदलत दरवर्षी कारण ते कालगणने सुधारणा करत नाही किंवा जोड करत नाही. आता हा जो कालगणना आपण कशी करतो की
पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला जो एक वेळ लागतो तो 24 तासाचा वेळ लागतो, म्हणून आपण एक दिवस 24 तासाला मानलेला आहे. तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला जेवढा वेळ लागतो त्याला एक वर्ष म्हटलं तर 365 दिवस लागतात. 365 आणि 4 तास अधिक लागतात. 365 दिवस आणि 4-4.5 तास अधिक लागतात. तर त्या पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिभ्रमण गती म्हणतात. सूर्याभोवती फिरण्याचे परिभ्रमण गती. आता कसं आहे, एकूण दिवस 365 लागत नसून 365 आणि काही तास लागतात. तर ते तासांच्या 4 वर्षांनी ते अजून एक एक्स्ट्रा दिवस होतो, 4 तास धरून एक दिवस होतो. तेव्हा इंग्रजी कालगणनेने काय केलं आहे, फेब्रुवारीचे 3 वर्ष 28 करायची आणि 4थ्या वर्षाला दिवस जोडून घेण्याची 29 फेब्रुवारी हा दिवस जोडून त्यांचं जे कालगणनेचं गणित जुळवून आणतात. त्यामुळे त्यांचे सणवार सगळे त्या दिवसाला 25 डिसेंबरला नाटक, इतर वर्ष वगैरे येतात. त्याचप्रमाणे आपल्या कालगणनेमध्ये आपलं वर्ष हे 355 दिवसाचं आहे. 355 दिवसात असल्यामुळे आणि सूर्याला भोवती फिरायला 365 दिवस आणि काही तास लागतात. तर असा जो 11-11.5 तासांचा डेफिसिट म्हणून त्याची तूट आहे ती भरून काढताना दर तिसऱ्या वर्षी 11-11 आणि 11.5 अशा कालगणनेमध्ये दर तिसऱ्या वर्षी एक अधिक मासाची योजना केलेली आहे, जेणेकरून 3 वर्षानंतर ते जे 365 दिवस लागतात त्याला आपल्या वर्षाची जोड येत आहे. आणि म्हणून 33 दिवसांमध्ये एक दिवस वाढतो. आता आपल्याकडे पूर्ण महिना वाढतो. कारण 2023ला अधिक श्रावण मास आला होता आणि अधिक ज्येष्ठ अश्विनच्या पुढे काही जात नाही. हे अधिकच्या 7 महिन्यांमध्ये अधिक मास करतात. आता हे झालं खगोलशास्त्रीय कारण आणि आपल्या पारंपरिक आपल्या पुराणात सांगितल्यामुळे अधिक मासाचं महत्व काय. अधिकस्य अधिक मास, अधिकस्य अधिक फलम, अधिकस्य अधिक पुण्यम, यत् अधिक मास महत्व पदाय. काय महत्व आहे, इतर दिवशी तुम्ही जो काम केला तेवढा पगार मिळतो, पण दिवाळीला थोडासा बोनस मिळतो. त्याप्रमाणे देवाची जी उपासना इतर महिन्यांमध्ये केली असता जे पुण्य मिळतं, जे फळ मिळतं त्यापेक्षा काही पटीने तेवढंच उपासना करून अधिक मासात केली असं त्याचं पुण्य अधिक मिळतं. म्हणून अधिकस्य अधिक मास आणि अधिकस्य अधिक फलम, त्या उपासनेचं काय म्हणजे अधिकाधिक फळ मिळणार, अधिकाधिक पुण्य मिळणार, असं हे महत्व आहे अधिक मासाचं. आणि महत्व सांगायलाच हवं, कारण का मनुष्य जात असं आहे की काहीतरी आपल्याला अधिक मिळत आहे, त्या दृष्टीने तरी लोकांची त्यांच्याकडे ओढ असते, काहीतरी आपल्याला अधिक मिळत आहे, आपल्या उपासनेला थोडं अधिक पुण्य मिळत आहे, कोणाला पण म्हणून. आणि आता हा थोडासा पुराणाचा भागासाठी हा मलमास एक, याला 3 शब्द आहेत, पुरुषोत्तम मास, अधिक मास आणि मलमास. आणि हा झाला पुराणात. आणि गावाला एक असतो कुठला, धोंड्याचा मास एवढी. तर मलमास का म्हटलेला आहे की इतर सर्व जे महिने त्या महिन्यांमध्ये सणवार ठरलेले आहेत आणि त्यानुसार आपली जी नैमित्तिक कर्म आहे, बाबा पूजा आहे, वास्तुशांती आहे, लग्नाची क्रिया आहे, या त्या 12 महिन्यात केल्या जातात. मात्र सर्व इतर महिन्यांनी याला बॉयकॉट केलेलं आहे. याचा काय म्हणतात, त्याला बाजूला ठेवल्यामुळे इतर नैमित्तिक कार्य या महिन्यात करता येत नाही. तेव्हा तो मलमास त्याचा कोण नाही, तो त्याचं कोणा भगवंत आहे. आंधळ्या जीवीचे जाणतो तो दुःख, देवाकडे गेलेला आहे अधिक मास. अरे मला नाव पण मलमास आहे आणि माझं काहीच नाही इथे चालत आहे, मला दूर केलं, काय काळजी करू नको. माझ्या अनेक नावांपैकी पुरुषोत्तम हे नाव तुला घेतलं आहे. आणि त्यावेळी देवाने आशीर्वाद दिले की ह्या मासात जी कार्य होती त्याचं अधिकाधिक पुण्य लाभणार आहे. म्हणून त्याला मलमास नाव आहे. भगवंताने आपलं पुरुषोत्तम नावाचं मास नाव दिलं आणि अधिक मास आपण बोलतो. आणि आता राहिला तो धोंड्याचा. तर धोंडा नावाचा तो शब्द आहे की पुरणपोळी तुम्ही करता तेव्हा पूर्ण तुम्ही माफ करा पिठात पुरण करून पुरणपोळी टाकता, पण ती पोळी न करता तसाच गोळा करून तळला तर तो उंडा होतो. तर उंड्याचा धुंडा म्हणायचा, कारण तो जेवढा हलका दिसतो त्याला धुंडा शब्द होता. त्याचा आपला अपवाद झाला धोंड्या. आणि अधिक जावयाकडे जरा अधिक लक्ष असतं, जावयाचं या मासाकडे अधिक लक्ष असतं. इतर वेळी जर काय विचारलं याला फुल नाही आलं, फुल नवीन लग्न झाल्यावर फुल असतं, नाहीतर फुलाची पाकळी जरी काहीतरी घेतात. त्यामुळे त्यांच्या अधिक मासात लक्ष असतं. असा अधिक मासा म्हणजे आपण जो हा नामयज्ञ आरंभलेला आहे याबद्दल मी वाडवळी महाराज, पटेवाडी महाराज आधी करून खिराडे महाराज, बेंते महाराज सगळ्यांचं मी अत्यंत कृतज्ञ व्यक्त करतो की आपण ही जी काही प्रस्तावना ठेवता आणि हा कार्यक्रम करून घेता, करता सत्यसंकल्पाचा आता नारायण नाही, पण त्यासाठी कल्पना करणं, त्यासाठी नेतृत्व करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही आता
तरीही ते उपस्थित असली तरी ते काय म्हणू नका. आमच्याकडे पद्धत आमच्या पहिलं चित्र 15 वेळी तुमच्याकडे गावाला पंक्तीमध्ये काय काय पुरणपोळी मीठ वाटतात, लोणचं आहे वाटतात. तुमच्याकडे काय पद्धत आहे? हा तुमच्याकडे, आमच्याकडे 15 वेळी मग त्याच्यावर इथं पदार्थ टाक. तर आमचं 15 कीर्तन आहे आणि मला काही तसं संपवत नाही. काय आहे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मोठी आहे. माझी परीक्षा लिहिते ना, परीक्षा म्हणून कीर्तन करू. आम्ही तेवढे भाग्यशील नाही की आम्हाला त्या आळंदीला किंवा इतर संस्थांमध्ये करायला मिळत, पण त्यांचा परिस्पर्श लागलेले मोठे मोठे महाराज, मोठमोठ्या महाराजांना परिस्पर्श द्यायला लाभलाय. त्यांच्या समोर आपण आपली कसोटी, आपले 2-4 हे घासून घ्यायचे आणि स्वतःला दुरुस्त करायचं. हा प्रामाणिक विषय, हा माझा स्वार्थ आहे की त्यांच्या सेवा करा. हा स्वार्थ आहे की काहीतरी चुकलं तर त्यांच्या नजरेतून सुद्धा आम्हाला कळेल. एवढी त्यांची ही आहे, काय फारकी नजर आहे, त्यांच्या समोरही बोलतो. आता गंमत काही झाली की माझ्या काही अवधीमुळे मला येता आलं नाही. बरेच दिवस इथे सेवेला येता आलं नाही. सेवेला म्हणजे सेवल नाही, टाळकरी माणूस होता. त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. थोडा कार्यक्रमामुळे येता आलं नाही आणि काही कीर्तन वर्गात असल्यामुळे 2-3 दिवस नेमकं त्या इथे जात असल्यामुळे जवळ सप्ताहामध्ये पण येतात. तर त्यावेळी महाराजांनी कीर्तन करून सांगितलं नंतर माझा गैरसमज झाला की शेवटच्या सेवा. तर पण हा प्रथमच झाली. पण असं काय महाराजांची ही जशी आहे काय अशी आहे, अभंगाची साहित्य जशी गोडी आहे, तोच अभंग आज मला आता थोड्याशानी मागणी पण घेणार आहे आज. आणि हाच अभंग इथे आपण आता प्रथम दिवसाच्या सेवेसाठी पूर्ण करूया. तर आजचा अभंग हा का घेतला हे जाणकार आणि सुज्ञ श्रोते त्यांना सांगायला नको. पहिल्या दिवशी आपला सांप्रदायिक नियम आहे, अगदी लिखित नाही पण अलिखित सांगते, त्याप्रमाणे देवाच्या नामाचं रूपाचं वर्णन करणारा अभंग पहिल्या दिवशी दुसऱ्या घेतात. हा एक संकेत आहे, प्रघात आहे. शेवटचा दिवस जागराचा, मागणी आणि कार्याने समाप्त. मध्ये जे कीर्तनकार आहे ते मुक्त आहे, तो म्हणजे संतांच्या अभंग घ्यायला मुक्त आहे. एवढ्या पुढचे बंधन आहे. तर आजचा हा जो अभंग आहे हा मंगलाचरण प्रकरणाचा आहे. आणि जे आपल्या श्रोते आहेत त्यांचा पाठ आहे. म्हणजे काही अभंग आहे ना आपले, म्हणजे मला तर एवढे कानपाठ जास्त आहे, म्हणजे आपल्या हातात मालिका पुस्तक घेऊन पाठ करण्याचे अतिशय पाठ झाले. ते सुंदर ध्यान, रूपपात्र रोचनी, आवडे रूप सकाळ. माझ्या विशेष आवडीचा हा अभंग असा आहे, माझे आजोबा आहे, आम्ही कोकणातले, तर ते हा क्षेत्र त्याच्यात नंतर गेली वाल्पे क्षेत्रात, पण आधी कोकणात भजनं भरपूर असतात. गणपती गोष्ट भरती बोल आणि त्यांच्या हे सदामाई डोळा, आवडे रूप सुंदर हे त्यांच्या अगदी म्हणतात ना जरा जवळचे. आणि ते कुशल गायक असल्यामुळे पंचकोशिक त्यांचे हा प्रत्येक अभंगाच्या चाली म्हणजे कोणी चाल कुठल्या दाजी म्हणायचं ना त्यांची चाल. तर ते हे म्हणतात ना भिजले आहे हे अभंग आणि त्याची गोळी तशी अभंग. तर हा जो अभंग आहे मंगलाचरण दुसरे या आपण प्रकरणात मालिका उघडल्यावर पहिला सुंदर ज्ञान झाला, सदामाई डोळा झाला की आवडे. मंगलाचरण आपण काय करायचं तर कुठलाही आपण विधी सुरू करतात सगळं मंगळ घेईल ते विठ्ठलाचं नाव आहे. विठ्ठल नाव का घेतो, कारण ते मंगळ आहे. आपण मंगलाचरणची जर संधी विग्रह केली, संधी जर विग्रह केला मंगल अधिक आचरण, मंगल याचं आपण आचरण करणं म्हणजे आपण क्रिया करणं, आपलं वागणं याला म्हणतात आपलं आचरण. तर आपण मंगळाचं आचरण केलं तर त्याच्यामुळे जो आपण एक विधी आरंभलेला आहे तो व्यवस्थित पूर्णत्वास जातो, म्हणून मंगलाचरण घ्यायचा प्रकार आहे. तर मंगलाचरणाचे सुद्धा 3 प्रकार आहेत महाराज. वस्तू निर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल. ही वस्तू नाम देवता त्याचा निर्देश करणं, त्याचं वर्णन करणं या अभंगात असतं. तो अभंगाचं मंगलाचरण झालं. वस्तू निर्देश रूप देवाकडे काहीतरी मागणी स्वतःसाठी स्वतःच्या भक्तांसाठी मागणी केली तर ते झालं आशीर्वाद रूप मंगल. आणि देवाची स्तुती करून देवाला नमस्कार केला तर ते झालं नमस्कार रूप मंगल. सदरच आजचा जो अभंग आहे त्याला आपण वस्तू निर्देश रूप मंगल पण म्हणू शकतो आणि त्याला आशीर्वाद रूप मंगल पण म्हणू शकतो. कारण प्रस्तुत अभंगात देवाचं रूपावरची महती आलेली आहे. त्याला आनंद होतोय, ते सुख मिळत आहे त्याचं वर्णन केलं आहे. आणि हे सुख मला सतत सातत्याने राहावं याविषयी देवाकडे प्रार्थनाही केलेली आहे, मागणी केलेली आहे. तर असं हे जे मंगलाचरण आहे, असा जो अभंग आहे मंगलाचरण, याच्या महाराज आपली आवड व्यक्त करतायत आणि देवाकडे ती आवडीने मिळणारं सुख सतत मिळावं यासाठी मागणी व्यक्त करतायत. कसं आहे, आवड जर म्हटली
मला आवड जर म्हटली तर आवडीशिवाय कुठलाही जीव या जगात नाही. आवड वेगळी वेगळी असेल, आवड भिन्न भिन्न असेल, पण आवडीशिवाय ह्या जगात जीव नाही. कारण जिथे जिथे वृत्ती आहे, जिथे जिथे वृत्ती आहे तिथे तिथे आवड आहे. असंच कशाला ज्या भगवंताने ही सृष्टी निर्मिती या आपल्या जीवाला निर्माण केलं, त्याच्याकडे जर आवड नावाची गोष्ट असेल, त्याच्याकडे त्या वृत्तीत जर आवड असेल तर त्याचीच आपण अंश असल्यामुळे आपल्याकडे आवड असणं हे काय भोगाने आलंच. एकटा जीव होता, एकटं ब्रह्म होतं, त्याला कर्मेना. एकटा होता त्याला कर्मेना, एकल्याची कंठे याला कर्मच नव्हतं म्हणून त्याने ही सृष्टी निर्माण केली. तेव्हा त्याला जर आवड निर्माण होती की आपले सुद्धा अधिक अंश असावे, त्या आवडीतून त्याने जी सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीत असणाऱ्या सगळ्या जीवांना आवडी आली. आता देवाला आवड आहे, मनुष्याला आवड आहे, प्राण्यांना पण आवड आहे. माऊली आमच्या शेजारी, आता आमच्याकडे असं निघून गेले, पण आमच्या शेजारी म्हशी पाळणारे शेजारी आहेत. पावणे 6ला आला वाजल्या म्हशी उठणार आणि त्या ओरडणार, माझी वेळ झाली, मला घास चारा आणून द्या. त्यांना त्याची आवड आहे. अगदी पक्षी पण जरा तुम्ही दाणे टाकले दिसतात नाही, पक्षी पण अचानक घेऊन प्राण्यांमध्ये पण आवड आहे. आणि मनुष्यामध्ये तर आवडीशिवाय मनुष्य होऊ शकत नाही. तशी वृत्ती. आता आवडीवरून जर विभाग करायचे झाले तर आपण जवळ 5 विभाग करू शकतो. तर कुठले आहेत तर आपण म्हणून पामर, विषयी, जिज्ञासू किंवा मुमुक्षू, सद्भक्त आणि मुक्त. पैकी विषयी आणि पामर हे तसं बघायचं तर एका प्रकाराचं त्यांचे वेगवेगळे प्रयत्न कशासाठी असतात की बाबा काहीतरी आपल्याला भोग भोगता येतात. महाराष्ट्र म्हणजे विषय पामाचं म्हणायचं तर त्यांचा उद्देश जगण्याचा हात द्यावे, खावे, बरे असावे, सरळ याची तरी आवड. संसारात आल्याची त्याची इच्छा ती चांगलं चांगलं खावं, चांगलं चांगलं लिहावं आणि सगळं बरं आरामात जातो. आणि असा तो जीव येतो आणि अशा भोगाजवळून मरणही पाव टाकतो. फक्त फरक थोडासा इतका आहे की पामराला या इह लोकातले तुच्छ भोग आवडतात, मात्र विषयी माणसाला स्वर्ग लोकातले पारलौकिक भोगाविषयी त्यांची आवड जास्त असते. संसारी जन्मीचे यज्ञ याग कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर या इच्छेने जो यज्ञ याग आदी क्रियांमधून स्वर्गीचे उत्तम भोग ते त्याच्या कानावर पडले, त्याचा उपभोग करण्याचा प्रयत्न करतो. तो विषय म्हणजे त्याची आवड त्या भोगाविषयी आहे आणि पामराची आवड या लोकांच्या तुच्छ भोगाविषयी आहे. मात्र संतांच्या जाणकारांच्या दृष्टीने दोघांमध्ये विशेष फरक नाहीये. दोघांना भोगच हवाय. महाराज आम्ही कीर्तन करताना आम्हाला जे लहानपणापासून कीर्तन ऐकत आलो त्यातली जी जुनी जाणकार मंडळी होती ते आम्ही ह्या असल्याच अभंगावर ज्या नेहमीच्या लोकांच्या मुखात असणाऱ्या अभंगावर कीर्तन करते गावामध्ये, तर त्याचे काय काय उल्लेख येते मला क्षमा करा आणि मात्र तुम्हाला पुनर्प्रत्याचा आनंद मिळेल याची मी खात्री देतो. तर आमचे जुने जाणकार कीर्तनकार उदाहरण द्यायचे की नारदाला, अमरावती राहणाऱ्या स्वर्गाच्या नारदाला त्याच्या टर्नोपच्या गादीवर जो उपभोगातला अनुभव येतो तोच विडा कुंजराला सुद्धा या जमिनीवरच्या बिनाचा तोच अनुभूती आहे. भोग वेगळे आहे पण ह्या असल्या भोगांची अनुभूती तीच आहे आणि त्याची जास्त आता चर्चा करायला नको, त्याची आवड समजली. आता पुढे गेल्यावर मुमुक्षु आहे आणि भक्त आहे आणि मुक्त आहे. मुक्ताला आपण आधीच बोलतो मुक्ताकडे आवड नावाची गोष्टच नाही, कारण सुरुवातीला सांगितलं आवड ही कशामुळे निर्माण होते, वृत्तीमुळे. पण ह्या संसारातली मायाकार ज्यांनी ओळखलेला आहे आणि ब्रह्मज्ञानामुळे त्याच्या ह्या मायाच्या संसाराकडे बघण्याच्या वृत्तीत जो पालट झालाय त्या पालटामुळे त्याला हे जग आंधळा होत नाही का सहज मी आंधळा का निराकार बनते निवृत्ती राहते ज्यांना न दिसत येते. आपल्याला ही घटना दिसते, ही दरवाजा दिसतो, ही माणसं दिसतात, पक्षी दिसते, गाडा दिसतात, त्यांना दिसतच नाही का वृत्ती निवृत्ती झाल्यामुळे ज्यांना दिसेल जे दृश्य होते ते अदृश्य राहत नाही. त्याच्यात त्यांना वृत्तीत दिसत नाही. कारण काय माहिती आहे ते आपल्यासारखेच आहे पण त्यांच्या वृत्तीत पालन झाल्यामुळे त्यांच्या काय होतं की आपल्याला ही आपल्या डोळ्यावर हे जन्मचक्षूचं आवड नाही, पापण्यांचं आवड नाही, आपल्यावर मायेचं आवड नाही, सर्वसामान्य जेव्हा मायाचं आवड नाही. मात्र मुक्तांकडून ती आवड निघून गेल्यामुळे काय असतं की एकदा ज्ञानात बदल झाला का क्रियेत बदल होत असतो. मला एकदा जुना आता काय अभंग आठवत तसं ते हे आठवतात
जुन्या कीर्तनकाळचा दृष्टांत आहे. एक महिला होती, पती वारलेली आणि एकुलता एक मुलगा. मोठ मजुरी करून त्यांनी मुलाला वाढवलं, मोठं केलं, शिकून सवरून मोठं केलं, शहरात धाडलं पुढच्या शिक्षणासाठी. आता पुढच्या शिक्षणासाठी शहरात धाडलेल्या मुलाने तशी उच्च पदावरची नोकरी मिळवून आपल्या कष्टावर मेहनतीवर आणि नोकरी करता करता मला छोकरी पण निघून आणि छोकरी घेऊन सरळ लग्न करून आला. आईला सांगितलं, आई या सुनबाई पाया पडतो, चला आता मी व्यवस्थित सगळं केलेलं आहे, माझं शहरात लॉक आहे, तू इथे काय आता राहायचं नास, गावाकडे राहायचं नास, माझा संसार बघायचा, माझा आपण करू काय करू, तू मुंबईला चल. शहरात घेऊन आलेला आहे फक्त आणि ती राहिलेली आहे. कसं झालंय, शहरात आल्यावर आईची लहानपणाची 18 वर्षाची हौस होती, माझ्या मुलाला मी नाव घाली काहीतरी खाऊ घाली. आज कुठली जी स्त्री आहे, कुठली जी माता आहे, तिला सर्वात जास्त जर आनंद होत असेल तर तो आपल्या मुलाला आपल्या हातचं खाऊ घालणारे होतो. तर अशी ती माऊली त्याला रोजच्या रोज काही ना काही पदार्थ करून द्यायची, किंवा पोळी भाजी तरी करून द्यायची, तरी गरम गरम पोळी भाजी अशी करून त्याचा डबा द्यायची. त्याचा डबा जसा ऑफिसमध्ये यायला लागला तर आपण आता जे शहरात काम करताना माहिती आहे, एकत्र जेवण करतो, डबे उघडतो, मग इकडची तिकडची जेवण जेवण होते. तर तो एवढी आतापर्यंत काय होता, बाहेरचा डबा खायचा होता टिफिनचा, आता घरून गरम डबा येतोय आणि तो वाटलेला लोक वेळ बघतो कधी याचा डबा येतो आणि कधी आपण हा मस्त करतो, थोडं जास्त जाणे, 2 पोळे जास्त जाणे, असा आग्रह व्हायला लागला आणि असे खायला लागले. मात्र एक दिवस त्यांचं कौतुक आपल्या त्यांच्या ऑफिस मधल्या मित्रांनी त्याच्या घरी गेल्यावर त्यांचं खूप कौतुक केलेलं. तुमचा डबा असतो जो तो आमचा नंबर लागतो, आज मी खायला उद्या तुम्ही खायला, इतकं छान तुमचं जेवण आहे. आता हे काय आलं, सासूचं कौतुक सुनेला ते थोडंसं पचायला जडच आहे. अशा वेळी सुनाने सांगितलेलं आहे सासूला, तुम्ही आता थकला, तुम्ही आता शांत राहा, डबा आता मी करणार. कसा करणार, युट्यूबला चॅनलला जाऊन, नाहीतर माझ्या याच्यामध्ये माझ्या म्हणून मला लग्नाला पुस्तक दिलंय, अनुक्रमणिका ओळखायची आणि तसं करायचं. तिला भूगोलाचा कशा जमेना, भूगोलाचा रोज कशा जमेना, श्रीलंका जमली आणि बांगलादेश जमला, अशा कशा चपात्या तिने केल्या. युट्यूबवर बघितलं आणि करत कच्च्या शिजवत भाज्या केल्या, पाठवून दिला. नेहमीप्रमाणे त्यांच्या सहकार्यांची लक्ष आहे की आज आपण काहीतरी खाऊ, आधी त्याचं वांग्याचं भरीत माहिती आहे, तर तुझी उसळ माहिती आहे, आज हे काय खाऊ. डबा उघडून जर बघितलं तर भाजी एका बाजूला आणि पाणी एका बाजूला, दोघांची युक्ती मोठी होती. आणि चपाती तर कशा बघायला नको, सगळ्यांनी हेटाळणी करायला लागली. आणि मुलाला राग झालेला आहे, तसा डबा बंद करून निघून गेलो आणि घरी जाऊन तावाने आलं. आणि मग आईला मग ऐकलं कळतं की नाही काय हे जेवण केलं, मला ऑफिसमध्ये किती लोक असतील, एका जेवण काय काय हे भडा बोलायला लागला. आईला बोलताना मुलांना तेवढं बांधत नाही, कारण थोडं हक्क आहे आई, तेवढ्या हक्काने लहानपणापासून थोडं वटाकडे दाखवलं, पण बडा पडलं. आईला लक्षात आलं काय, पण आईने मग तेवढं सांगितलं, बाळा नेहमी मी डबा बनवते, पण आज मी डबा बनवणार नाही. आधी बडाबडा बोलल्यावर काय म्हणतात, आज मी डबा लक्षात लगेच सगळी चक्कर दिली, काय नाही होणारच, नवीन शिकते ना आपण नाही समजलं तर बाकीचं कोण समजलं. तीच व्यक्ती 2 मिनिटाच्या फरकाने क्रियेत बदल झाला शब्दात, कारण का ज्ञान झालं की डबा कोणी केलाय, आई नाही केलाय, डबा कोणी केलाय, बायकोने केलं. समजून घ्यायचं, तू नाही समजून घेणार, मी नाही समजून घेणार, तर कोण समजून घेणार. मुक्ताला कळलेलं आहे की हे सगळं जे मायेचं अवलंबर आहे ते मुक्ताला कळलेलं आहे, त्यामुळे मुक्ताला ह्याच्यात ते राग पण नाही, लोक पण नाही, त्यामुळे त्याच्याकडे आवडता प्रश्न येत आहे. आता राहिले जिज्ञासू आणि भक्त. जिज्ञासू आणि भक्त एका जोडीची म्हणता येईल. त्यांना काय आहे, देवाविषयी आवड आहे, दोघांची आवड काय आहे, देवच आहे. मात्र जिज्ञासू आणि भक्तामध्ये फरक एवढाच आहे, देवाची आवड असणारा भक्त देवाच्या भक्तीत आनंद उपभोगतो आहे, मात्र देवाची आवड असून सुद्धा जिज्ञासूला तो आनंद घेत नाही, मनुष्याला तो आनंद घेत नाही, कारण संसारातून त्याची वृत्ती निघालेली नाही, संसाराचं भय अजून केलं नाही. भक्ताला संसाराचं भय नाही, काय आहे, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही,
आणि काय देवोबा मागे पुढे त्यांना सर्वत्र देवदिस असल्यामुळे त्यांच्या मनातून संसाराची भीती निघून गेली आणि त्यांना आनंद उपभोगता येतो देवाचा. मात्र मुमुक्षुला जरी देवाची इच्छा आवड असली तरी संसाराकडे त्याची अजूनही वृत्ती नाही सुटल्यामुळे त्याला ती भीती राहिलेली आहे. त्यामुळे तो आजही जरी संतांनी जात असला काय काही उद्धार काही कृपा करी नारायण ऐसे तुम्ही सांगा उसा वेसे ह्याची वाटे जे जे भेटले तयार त्याचा शोध चालू आहे. देवाच्या भेटीला कारण त्याच्या मनातून संसाराचं काही गेलेलं नाही. परत एक आता उदाहरण की जर आपण म्हणतो आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना इतर दिवसांपेक्षा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोहण्याचा जो आनंद मिळतो तो कशातच मिळत नाही. पोहण्याचा आनंद मिळण्यासाठी ते आपण किती केलं तरी त्याच्यातून जो मिळतो आनंद तो इतर कशातही मिळत नाही. असं होऊन जाते. आपण म्हणतो एक व्यक्ती आहे त्याला इथे उदाहरण घेतलं त्या व्यक्तीला जर पोहण्याचा व्यवस्थित पोहता येतं. आपण म्हणतो पट्टीचा पोहणार आहे त्याला पोहण्याचा आनंद येईल. तो नवशिक्या माणसाला येत नाही. एका माणसाला आहे ना पोहण्याचा खूप आनंद वाटायचा. पोहणाऱ्याला बघून खूप आनंद वाटायचा पण त्याला पोहता येत नव्हतं. पण त्याचा मित्र बघायचा असा सूर मारतो हात चालतो बाहेर येतो वेगवेगळ्या प्रकारे पोहतो त्याला बघून आणि तासात जास्त पोहतो हा नुसता बघत राहायचा. एक दिवस मित्राने विचारलं तू काय बोलतो तिथे पोहतोस ना तुम्हाला किती आनंद होते का रे तू पण येणार पोहायला. त्यानंतर मी पोहायला व्हायचो पण मला पोहता येत नाही आणि मला पोहायची भीती वाटते. तुला थांब मी वर येतो. आता तुम्ही बघा तर आता विहिरी आहे सगळ्यांच्या नळ योजना झाली पण विहिरीमध्ये एक कळशी आणि तो एक छान मोठा दोर आठीला लागलेला असतो. तो दोर काढून घेतात कमरेला बांधतात आणि सांगितलं तू उतर मी पकडतो तू काही काळजी करू नको गटाने काय लागलं तुला ओढून वर घे. त्यामुळे त्याला पण आनंद झाला नाही आपल्याला पोहायला मिळेल. आता कमरेला दोर बांधलाय पाण्यात गेलाय हातपाय मारतोय पण पोहता त्या वरच्या मित्राने जरा ढिलं सोडलं खाली गेल्यावर परत गटाने खाऊन घाबरतोय. दोघेही पोहत आहे पण त्याला आनंद आहे. याला आनंद मिळत नाही कारण याची बुड्याची भीती जशी आहे तशी मुमुक्षुला संसाराची भीती संसाराचं भय त्याच्या वृत्तीतून न गेल्यामुळे त्याला ते आनंद मिळत. मात्र त्याची आवड ही काय आहे परमात्माच आहे. त्यातून भक्तांना सुद्धा देव आवडतो. भगवंताने स्वतः तुकाराम महाराजांना विचारलं या जगात तुम्हाला काय आवडतं. या जगात तुम्हाला काय आवडतं. महाराज म्हणतात या जगातल्या सगळ्या गोष्टीचा मला विचार आहे. मला काहीच आवडत नाही. मला फक्त तू आणि तूच आवडतोस. सर्व संगी विटा आता तू एकला आवडत. मला सगळ्या जगाची मी काय बोलण्याची नाही आता देवा विण काय मला तुझ्याशिवाय दुसरं काही नाही आवडत. मला तूच आवडतो. तुला खरं का आवड पण जर तू म्हणतोस मी आवडतो तर माझी 2 रूप आहे. शास्त्र काय म्हणते 2 रूप आहे मूर्तंच अमूर्तंच सगुण निर्गुण आकार निराकार स्थूल सूक्ष्म वेगवेगळी नाव आहेत पण सगुण आणि निर्गुण आपण मुख्य रूपाने म्हणतात. ही माझी 2 रूप आहेत. तर ह्याच्यात तुझं आवडतं रूप कुठलं नक्की तर त्याच्यात महाराज त्याचं आवडतं रूप आज सेवेसाठी घेतलेलं म्हणजे पहिल्या चरणात सांगतो.
तेव्हा तू म्हणतो ना माझा तू विचार कर माझं रूप कुठलं कुठलं रूप आवडतं तर मला आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आधी सगुण या शब्दाचा एक वेगळा अर्थ की सगुण म्हणजे गुणासहित अनंत गुण त्याच्यात आहे म्हणून त्याला अनंत नाव आहे. असेच अनंत गुण असणाऱ्या भगवंताचं रूप मला ते आवडतं. हा एक सगुण गुणासहित सगुण आणि देवाचं सगुण रूप मला हे आवडतं. फक्त सगुण नाही म्हटलं काय म्हटलंय गोजिरे सगुण. गोजिरे शब्दाचा सुंदर भगवंताचं जे रूप आहे सगळ्या संतांनी त्याच्या ह्या विटेवर उभा असताना कर कटोर घेऊन जो विग्रह ते रूप आवडतं असं सगळ्या संतांनी सांगितलं. माऊलीने काय म्हटलं तो पाहता सुख झाले हो तो हा विठ्ठल बरोबर. तो म्हणजे तो पंढरपूरचा विठ्ठल आहे तोच हा विठ्ठल आहे या मानपाड्यात अशी तुम्ही ही करा त्याची मांडणी करा. किंवा तो जो दूर आकर्षण निर्गुण आहे ना तो दूर आहे असं म्हणतो. कारण का त्याला आपल्याला ध्यानात आणता येत नाही आपल्यासारख्या सामान्य जीवाला. तो जो आहे तोच हा त्या निर्गुण रूपाचे तत्व आहे तेच या विटेवर असणार आहे. सगुण निर्गुणाचा टाव विटे पाव धैर्य तसं तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव बरोबर. म्हणजे सगळ्या माऊलीने सुद्धा ते म्हटलं आहे. तुकाराम महाराजांचं कित्येक अभंगातून देवाच्या रूपाचं वर्णन केलं. आपल्याला प्रसिद्ध असणारं सुंदर ते ध्यान हे विटेवर याच्यामधून सुद्धा देवाच्या सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे. सगुण रूप कसं आहे सुंदर आहे अतिशय सुंदर आहे. आपल्याला सुंदर ध्यान आणि हे आवडे रूप म्हटलेलं आहे. पण तुम्ही जर काकड्यामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाचा काकड्याचा अभंग म्हटला त्याच्यात जे वर्णन आहे म्हणजे ह्याच अभंग सुंदर त्यांचा विस्तार म्हणू शकतो. ते काय पंढरपुरी जे भीमा तटी सुंदर मनोहारी दोन्ही करत ठेवण्यासाठी पुढे काय हा किंड कुंडले म्हणतो श्रीमुखातून अतिसुंदर श्लोक त्याचं सौंदर्याचं वर्णन आहे. गळा वैजयंती सुरेख मोठी कंठी कौतुभी एका लोळी केशर उठी परिमळ आघाडी बुक्का भाडी पितांबर कसिला कटी अक्षय नीट चरण तळवली अखंड सौंदर्य सगळं सुंदर अखंड सौंदर्य सुखाची कोटी हृदय संपुष्टी आठवावा. ह्या अभंगात प्रत्येकाने त्याच्या सौंदर्याचं जे वर्णन केलंय. आता सगळ्या संतांनी त्याच्या ह्या सगुण रूपाचं वर्णन केलंय. महाराज तुम्ही सांगता पण तुम्ही त्याला म्हणता पण आम्हाला ती काळी मूर्ती दिसते किती आम्हाला त्याच्याविषयी काय वाईट भावना देवाविषयी आम्ही सुद्धा तेवढेच भक्ती ठेवून आहोत देवाविषयी एवढा भाव गोळा आहे पण आम्हाला ते सुंदर दिसत नाही. काय जात आहे आपल्या जीवाला हे जे आता जन्म नाही इतक्या वर्षांनी जन्म आहे त्या जन्माचा आपल्यावर जो प्रभाव झाला त्यामुळे आपली दृष्टी विषम झालेली आहे. मात्र संतांची दृष्टी ही देवाची समदृष्टी आहे संतांची अमृत दृष्टी असल्यामुळे संत अमृत दृष्टीने त्याचं अवलोकन करतायत. त्यामुळे त्यांना त्याचं ते सुंदर रूप जाणवत आहे. उठवणीया पहाटे
विठ्ठल पाहत पावते चरण त्याचं कोमटे. पण कसं बघितल्यावर अमृत दृष्टी अवलोका, अमृत दृष्टीने जेव्हा त्याचं अवलोकन करतो तेव्हा हे सुंदर, नाही आपल्याला ती काळ पाषाणी मूर्ती दिसेल. ठीक आहे, असं अजिबात नाही. इतर मूर्तीपेक्षा देवाच्या मूर्तीवरती विलोभनीय रूप आहे. पण देव सगळ्या संतांनी जे वर्णन करावं तेवढं आपल्याला आनंद. हे का नाही सर, इतक्या वर्षाच्या जन्माच्या आपल्या असणाऱ्या संस्कारामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो नाही. जेव्हा संतांप्रमाणे आपली अमृत दृष्टी होतो त्यावेळी आपल्याला त्याचं विलोभनीय रूप दिसेल. आता संतांना त्याचं विलोभनीय रूप दिसत आहे. ज्ञानेश्वर माऊली असो, मगाशी मी नामदेवरावांचा अभंग म्हटला, काकड्यातला तुकारामांचा अभंग, सगळ्या संतांना देवाचं हे सगुण रूप आवडतं. आणि ते कसं गोजीर आहे. कित्येक अभंग आहे, पांडुरंग क्रांती दिव्य तेज जळत. हे असे देवाच्या ज्या आणि देवाच्या या रूपाचं वर्णन करणाऱ्या अभंगावरती गोडी एवढी आहे की आपण जरी आपल्याला तेवढ्या अमृतदृष्टी नसल्यामुळे त्याचं अवलोकन करता नाही आलं तर त्याचं जे वर्णन आहे ते वर्णन ऐकून देखील आपल्याला समाधान प्राप्त होतं. एवढं देवाचं खूप सुंदर आहे. असं सगुण आणि गोजीर आहे. आणि हे गोजीर आणि सगुण असल्यामुळे त्यांनी काय होत आहे तर माझ्या डोळ्यांना सुख प्राप्त होत आहे. आणि त्यामुळे डोळ्यांद्वारा मला सुख प्राप्त आहे. पाहता लोचन सुखावले. एका ठिकाणी महाराजांची बघा कवी, आता आजकालच्या कवी महाराजांची परिकल्पना काय आहे, मला सुख झालं नाही, माझ्या डोळ्याला सुख झालं नाही. काय झालं, माझ्या डोळ्याला जे सुख झालं, मला जे सुख झालं त्याला सुख झालं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, त्या सुखाला सुद्धा सुख झालं. डोळ्यांची भूक आहे माझे डोळे किती मी पाहत आलो तरी हे त्याचं रूप आहे. त्यामुळे त्याचं मन नकुळे झाली. ते नाचवले मला घ्यायचं तर मनाची इच्छा पूर्ण होत नाही. एवढं किती बघावं, हात लोचन सुखावं. रामायणाचा प्रसंग आहे. मला रामायणाचा प्रसंग आहे. विश्वामित्र ऋषी बरोबर ते निघालेले राम लक्ष्मण ते जनक नगरी, जनकाच्या मिथिला नगरीला आलेले आहेत. तेव्हा पूजेसाठी विश्वामित्र ऋषीने आज्ञा दिली आहे, फुलं घेऊन या. राम लक्ष्मण पुष्पवाटिकेमध्ये फुलं आणायला गेले. रामायणात 2 वाटिका आहेत, एक पुष्पवाटिका आणि एक अशोक वाटिका. पुष्पवाटिका सज्जनांची आहे तर अशोक वाटिका अक्षरांची आहे. म्हणून पुष्पवाटिका जशी आहे तशी राहिली. स्वर्गातील देवता यायचा इकडची पुढे घ्यायला. आणि अशोक वाटिकेचं काय झालं, हनुमंताने नाचूस करून जाऊन टाकले. अजून काय केलं, कारण ती राक्षसांची होती, ही सज्जनांची होती. तर त्या पुष्पवाटिकेमध्ये पुढे तोडताना तर असं हे राजस सुकुमार असं श्रीरामाचं रूप बघून जनक नगरीतले दास आणि दासी सीतेच्या त्या पुष्प आणायला गेल्या होत्या, फुलं आणायला गेल्या होत्या. त्यांनी त्याला पाहिलं, धावत धावत माऊली आल्या सीता म्हणते, देवी देवी चला चला, आपल्या पुष्पवाटिकेत राजा सुकुमार असा जणू भद्राचा पुतळा असा आलेला आहे, चला पाहायला चला. आणि त्यांनी तिला घेऊन गेलेलं आहे. सीतामाईनी फक्त भगवंताचं रूप पाहिलं आहे आणि डोळे मिटून घेतले, डोळे मिटून घेतलेले आहेत.
का त्यांना जे दर्शन झालं त्यांनी सुख लाभलं, आता इतर काय बघण्याची इच्छाच नाही अशा भावनेने त्यांनी डोळे मिटून घेतले. तुझे रूप तुझे नाम तुझे त्या देवाच्या रूपाने प्रेमाची प्राप्ती होते, सुखाची प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते. आता महाराजांनी अभंग रोज करून म्हटलं, महाराजांनी गुण आणून दिला, तर ते तिला म्हणजे काय झालंय, रोजच्या सुखावला ते रूप बघू त्याला समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन माहिती आहे सगळ्यांना 14 रत्न बाहेर आले, लक्ष्मी बाहेर आलेली आहे. आता वर मला चाललेली आहे, राक्षस बाजूला आहे, राक्षस सोडून द्या, देवाची लाईन झाली. आपल्या घरात कोण लक्ष्मी महाराज आहेत, महाराज पंचायत समिती अध्यक्ष आहेत, कोण आहे पंचायत समिती. अरे तू बाजूला हो, मी आमदार आहे. देवामध्ये पण पोटी आहे ना, त्या पोटी आहे, वेगवेगळ्या प्रकार कॅटेगरी माहिती. अरे तू काय, मी मंत्री पदाचा माणूस आहे, तुला काय नाही, माझ्याकडे इंद्राच्या दरबारात मंत्री पद आहे, माझ्या खेळात मार पण अशी अमौलिका चालली आहे. आणि लक्ष्मी त्याच्यावर बघत पण नाही, कारण असं जे सौंदर्य अलौकिक लक्ष्मीचं, तर ती साध्या देवाला दाद देत नाही. हा राहता यायला शेवटी देवाचा राजा इंद्र, पण ह्याचा काही भरोसा नाही. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 पुरंदर आयुष्य संपून जातं. बाबा याच्याकडे जाय नको, ब्रह्म नाही, शिव नाही, आणि त्या लक्ष्मीचं लक्ष गेलाय विष्णू. आतापर्यंत जो रूपाचा गरू होता तो असा गळून पडलाय, आणि सगळे आपल्याला मान घावे म्हणून मान पुढे करणारे देव असताना भगवान मात्र पाठ करून राहिलेले आहे. त्यांना माहिती आहे पत्रिका आपली जोडली आहे, आपल्याला पुढे जाऊ दे, काय नाही आपल्याकडेच येणार. आणि लक्ष्मी आलेली आहे माळ घालायला, पण देवाच्या पाठमोर रूप आहे, अहंकार गळून पडला रूपाचा. आणि जी ती चरणाकडे लागली आहे ती आजपर्यंत भगवानाच्या चरणाकडे तिचं लक्ष लागलं. काय आहे, कृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बुडली झाली वेळी, मदन आले पोटा बापुढे येर काय इंद्रचंद्र. त्याचं जे रूप बघितलं आहे आणि लक्ष्मीचे लोचन सुखावून गेलेले, देवाचं रूपच असं आहे. सुंदर स्वरूप आली पाहिजे
देवाचं रूपच इतकं सुंदर आहे. सीतामाई असो, लक्ष्मी यांनी ज्याने बघितलं आणि ते बोलवून गेलेले आहे देवाच्या रूपापुढे, असं सगळं रूप मला आवडतं. मला काय म्हणतात, हीच माझी आवड आहे. इतकी आवड आहे, तुला विश्वास बसणार नाही, मी माझ्या जीवाची शपथ घेऊन सांगतो. ज्ञानभावाने काय म्हणताय, माझ्या जीवाची शपथ घेऊन सांगतो, मला हेच रूप आवडतं. तुझी शपथ घेतो, मला जीवापासून तुझी आवडतं. देवाने नेहमी भक्तांची शपथ घेऊनच काही वर्णन केलंय. आणि सगळ्या संतांनी देवाची शपथ घेतली, तुझी अन्न वाहिन का बहु आवडती, जीवापासून म्हणतो, जीवापेक्षा आवडतो. या जगात जितकी माणसं आहेत तशी त्यांच्या सर्वात आवडती गोष्ट वेगळी असणार. कोण मला आई आवडते, बाबा आवडते, बायको पण आवडते, आई प्रयत्न होती तरी मुलं बाळ आवडतं, सगळं आवडतं, सगळं आवडतं नाही. खरी गोष्ट आहे की आपल्याला जीव आवडतो, जीव, दुसरं काही नाही. बाकीचे आवडतात पण ते आपल्या जीवाला अनुलक्षून आवडतात. आई आवडते पण आपल्या जीवाला जो आईची संबंध आहे त्यातून येणारं ते आईचं प्रेम आहे, त्यामुळे आई आवडते, खरा जीव आवडतोय. जुनी गोष्ट आहे. अकबर राजाची बाबा सगळ्यात काय आवडतं, तर अकबर राजाने म्हटलं आपल्या मुलगा, आपलं मूल आहे ना ते सर्वात आवडतं, त्याच्याशिवाय कोण नाही. आणि बिरबलाने सांगितलं की नाही, आपला जीव आवडतो, त्याच्यापेक्षा दुसरं काय नाही आवडत. तर बाबा मला तू चिंता करून टाकतो, तर मला थोडे दिवस द्या. बिरबल तो हा युक्ती चालवलेली आहे आणि एके दिवशी दरबारात एक मोठा हौद तयार केलेला आहे आणि हौदामध्ये एका माकडीला आणून बसवलाय. आणि माकडीच्या हातात काय आहे, माकडीचं पिल्लू, सगळ्यांना माहिती आहे कसं म्हणून हौदा घेतो. हळूहळू नळांनी त्या हौदात पाणी भरत जात आहे. काय आहे, हळूहळू जसं पाणी भरत जात आहे तसं खेळणारं जे पिल्लू आहे ते उचलून कडेवर घेतलं आहे आणि करत 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 पाणी वाढतंय. माकडीच्या गुडघ्यापासून कमरेपर्यंत आलाय, तिने खांद्यावर घेतल्यावर अकबर भाषा होती. मग तुला मी म्हटलं कोणी असेल तर त्याचं मूल जे आहे ते त्याला आवडत आहे. जरा थांबा. निवडणूक झाली, अजून 8 फेरे झाले, अजून 2 फेरे बाकी आहे. आधी गुलाल उतरून चालणार आणि त्या गुलाल उतरणार आणि जसं जसं पाणी वाढत चाललं आणि नाका गुलाल जायला लागल्यावर खांद्यावर डोक्यावर घेतलेल्या पिल्याला पायाखाली धरलेलं आहे. आता बोला, आता निकाल काय लागला तू बघ. देवाला जीवापेक्षा, प्राणी माताला जीवापेक्षा काही प्रेम नाही. आता बघा, एसटीचा प्रवास आहे, जुन्या काळातली एसटी, आता जरा मिठाई पडणे चांगले झाले, लाल डबा आठवा, त्याच्या काचा वाजायच्या, दोन काचे काय करायचे, त्याच्या ह्याच्यातून एक सफेद अगदी काय म्हणतो ते कसलीच इस्त्री, ती कडक इस्त्री करून बसलेले दिवस. एकच नाही का सांगा, एकच का नाही, माती धूळ लागेल कपड्याने, अरे जरा आणि कडेला राहिलेले आत येत नाही. कंडक्टर आत जाऊन बसा, ते घाण आहे, धूळ येते. असे कोणा जपते आहे, कपड्याला जपते आहे, सगळे सगळे कपडे आहेत कांजीवाले, कडक इस्त्रीचे केले आणि करता 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 काय झालं, सगळ्यात जपते आहे आणि त्या अपघात झाला. अपघात होऊन यांना मोठा मार लागलेला आहे आणि पायाला जखम झाली, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. आणि त्याने असं आहे तर काय करावं म्हणजे पाय आहे ना गोट्यापासून कापावं लागेल, आणि गोट्यापासून पाय कापावं लागेल. अजिबात काय कापू नका, मला तेवढं काय नाही, तेवढं फरकपट्टी करा. किती उपचार झाले, नवीन पडण्यासाठी उपचार बघा, पण तसंच बरं करा. त्याने काय ऐकायला नाही, तोपर्यंत मुलांना कान घालून ताल करून बोलून घेतलं डॉक्टरांनी. कारण प्रवासात झालेला होता तिकडे मुलं आली, मुलांना त्यांना समजावा, पण कोणी काय ऐकायला नाही, पाय कापायचा नाही, पुढे मी काय करू, पाय नाही कापायचं, त्याला औषध करा, हो पायाकडून कापत होतं. अशा 2 दिवस गेले, डॉक्टरांनी गॅंगिंग झालं, आता गुडघ्यापासून कापतो. आणि जर नाही आज नाही ऐकला, त्या दिवसात तुम्हाला विचार करा, याच्यातून काढावं लागेल. आणि आता तुमच्या प्राणाजोगा इथपासून काढा. आधी शब्दाला काळजी घेत होते, नंतर पाय नको होते, पण जेव्हा कळलं जीवाची भीती सांगितली, माणसाला जीवाच्या पुढे काय नाही आहे, सगळे हवे. गोरदारण्यातले सूत्र मी लक्षात येत नाही, त्यात हेच आहे की आई का आवडते, प्राण्यास आपल्या जीवाशी त्याचा तिचा संबंध आहे म्हणून ती आवडते.
वडील का आवडतात, जीवाशी संबंध आहे, मुलं बाळ, भार्या का आवडते, मुलं, पत्नी, प्रती सगळे, शेवटी सर्वजण का आवडतात, तर आपल्या जीवाशी. माणसाला सर्व आवडतात पण जीवापेक्षा कमी, आणि जीव आवडतो पण सगळ्यांपेक्षा जास्त. तर अशा जीवापासून जर संतांना काढावं असेल तर तो देव आहे. आणि त्याचं ते रूप बहु आवडती जीवापासून या. तुझी आण वाई घेणं का देवाला, देवाची शपथ घेतात संतांनी, देवाचं काय कुणाची शपथ घेतली नाही. हा संध्याकाळी हरिपाठ झाला असं नामसंगीतचा, त्याहून आणि का अर्धा पैसा वाहत असे आण. नामदेव महाराजांचं काय म्हटलं, चरण न सोडीचा, चरण न सोडी सर्वता आण तुझी पडले. देवाची शपथ देऊन सांगितलं, मला तुझ्याशिवाय तुझं कोणच आवडत नाही, कारण तुझं हे जे रूप आहे त्याने म्हणून घेत नाही. ओझी असं रूप त्याने ओझं सुखावले. बरं ठीक आहे, तुला हे तुकाराम महाराजांना भगवंत विचारतात, हे जर तुम्हाला रूप आवडतं आता तुमचं म्हणणं काय आहे. त्यांचं म्हणणं अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. आता दृष्टी पुढे ऐसा तिथून ह्या जुन्या वारकरी चालीला तोड नाही. त्याच्या कोणाला सुंदर आणि वारकरी जुन्या चाली आहे आणि त्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. नवीन चालीत नाही कमी पडले पण याच्या जवळपास या जुन्या चाली आहे त्यांच्या जवळपास हे येऊ शकत. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे तो मी तुझं बाहेर पाणी. आता तुमचं म्हणणं काय, माझं हेच म्हणणं आहे. आता मागणी पण म्हणजे तुमचं म्हणणं काय, आता दृष्टी पुढे ऐसाची तुला अशी सुरुवात करायचा विचार आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे. आता तुझं जे रूप आहे तू जो आता तसा आहेस, आता हे वर्तमान काळ दर्शवतो. आता तू दृष्टी पुढे जसा आहेस तसाच तुला, आणि मी तुला जसं पाहतोय तसंच मला तुझं रूप दाखवतो. संतांनी नेहमी देवाच्या ह्या रूपासाठी हट्ट केलाय, ह्या रूपाचा आग्रह केलाय. प्रत्येक भक्ताने देवाचं जे आवडतं रूप ना त्याचा अर्थ केलेला आहे. तुळशीदास वृंदावनात गेलेले आहे, तुळशी वृंदावनात गेलेले आहे आणि देवाच्या दरबारात गेलेले आहे. कृष्ण भगवान भक्त आहे, आपला भक्त आलाय, पण तशी म्हणावी तशी विषय त्याच्या मनात ती भक्तीची जी चेहऱ्यावरची जी प्रभा ती दिसत नाही. भगवंतांनी विचारलं तुळशीदास महाराज या भागात तुम्हाला जे काय आहे एवढा आनंद स्वरूप आहे तिथून पाहत का नाही, एवढा आनंद झाला दिसत नाही तुम्हाला. तुळशीदास महाराज म्हणतात आनंद झालाय, देवाचे सगळ्याचे अवतार रूपाय आनंद झालाय, पण माझा आनंद जो आनंद मला नेहमी होतो कधी होईल, कोदंड झाली राम जेव्हा मी बघेन, जेव्हा मी धनुष्यबाण घेतलेला राम बघेन तेव्हाच मला आनंद होईल. भगवंताने देवाचे काय आहे, पूर्वी धरावी होय भक्ती केला कैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. भक्ताच्या इच्छेपुढे केवळ काही नाही दुसरं. बासरी बाजूला ठेवलेली आहे आणि धनुष्यबाण घेऊन तुळशीदासांनी दर्शन केलं. आता लवकर सूरदास आलेले अयोध्येला, सूरदास अयोध्येला आले आणि काय आहे सूरदास, पण नेत्रचक्षू नसले, चर्मचक्षू नसले तर त्यांच्या हृदयातून अंतर्गणातून त्यांना देवाचं दर्शन होत आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर देखील ते भाव नसल्यामुळे भगवंताला चिंता पडली आहे. सूरदासानंतर सूरदाजी आपण आलात अयोध्येला, आपला आनंद नाही आला,
आनंद झाला ना, देवाचं रूप आहे. पण मला मुरलीवाले, जे मुरलीवाल्याचं दर्शनाचा आनंद आहे ना, तो मला ह्या धनुष्यबाणाने होला नाही. इकडे सुद्धा भगवंताने काय केलंय, धनुष्यबाण बाजूला ठेवलाय, वर पीस मुकुट घातलाय आणि फाशी धरली आहे. काय आहे, भक्तासाठी जे जे करायचं आहे ते देवाने केलं आणि त्या भक्ताच्या इच्छेसाठी काय आहे, देवाचे सगळे अवतार आहेत, देवाचे सगळे जी क्रिया आहेत त्या देवाच्या भक्ताच्या इच्छेप्रमाणे आहेत. म्हणून काय, तुम्ही धरावी ती इच्छा. सगळे आता रामायणातले हनुमान हे चिरंजीव असल्यामुळे ते त्रेता युगात पण द्वापार युगात पण आहे. आणि द्वापार युगात त्यांना इच्छा झाली रामाचं दर्शन घेऊन आपण जायचं. द्वारकेत आले कुठे, द्वारकेत. आता कसं आहे, खेळ तो येण्याची खेळ हा चतुरार्थ शिरोमणी आहे. हनुमंतांना दर्शन तर द्यायचं आहे आणि सत्यभामा आणि गरुडाचं गर्वहरण पण त्याच्यातच करून घ्यायचं. म्हणून गरुडात सांगितलं आहे की अरे बाहेर कसला आवाज येतोय बघ जरा. म्हणून गरुड बाहेर गेलाय तर एक वाहन घेऊन द्वारकेच्या बागेची झाडं उपटून पाळतोय आणि हे करतोय. तर सगळ्या सैनिकांनी येऊन त्याला सांगितलं असं असं आहे, कृष्णानं गरुडाचा अभ्यास करायचा. कृष्ण कशाला पाहिजे, गरुड कशासाठी आहे. या माकडाची काय कथा, मी भल्या भल्यानं पाणी पाहत आणि जाऊन त्या माकड म्हणून मारले जात आहे. तो हनुमंताने एकच कानशिला लावून दिलेली आहे. अशी कानशिला लावल्यावर दिवसा तारे चांदण्या चमका लागले. त्याच्या लक्षात आलं हे गणित वेगळं आहे. आपण जे सैनिकाचं काम स्वतः करायला गेले, एक हात घालून बाबा काढले खूप काढले आणि कुठे बाबाच्या दरबारात काय झालं तुला, सगळी हकीकत सांगितली. त्यांना काय, त्यांनी काय सांगितलं, रामप्रभूंना भेटायचं. तर त्याला सांग रामप्रभूंनी बोलवलं दरबार. हो पण आता द्वापार येऊ त्याचं काय बोलायला नको, तू फक्त जाऊन सांग बोलवलेलं दरबार. आणि त्यांनी दरबार सांगितलेलं आहे देवाला, हनुमंताला, भक्ताला राम पंचायत जसं प्रसिद्ध आहे तसं नुसतं राम नाही बघायचं, त्याच्याकडून राम आणि सीता दोन्ही आहे. तर 16,108 आहे ना, सांगितलं कोण येत आहे, लवकर या. सीतेला हनुमंताला सीता म्हणून दिसली पाहिजे, सीता म्हणून दर्शन झालं पाहिजे, तुम्ही यायचं आहे. 16,108 गांधीजी आपण काही पुढे आलं नाही. पण सत्यभामेला गर्व होता ना, देवाची पत्राने मीच आहे. ती म्हणजे मी येते, जरा मला वेळ द्या. जरा पण म्हणजे 5 मिनिटं मी तयार होऊन. आता कुठल्या स्त्रीला 5 मिनिटं तयार होतं तुम्हाला माहिती, मी काय सांगते. हा वरतरी साडी घातली आहे, पैठणी, शालू आहे, कांदे सगळं घातलेलं आहे. नाही माणसाने दागिनी घातली आहे. बाबा द्वारका सोन्याची, जर सत्यभामे दागिनी कसली असतात सोन्याची, छान दागिनी घालून उभा राहिले आणि हनुमंताचं आगमन झालं. बघताय कृष्णामध्ये त्यांना ते रामरूप दिसतंय. पण सीता बोलते महाराज माया कुठे, सीता मैया कुठे, प्रभू सीता मैया कुठे. ही काय सीता मैया नाही, या सीता मैया नाही. सगळा जो अलंकार आहे आणि जो साज आहे तो गळून पडलेला आहे आणि मान खाली खाली निघून गेले. आता रुक्मिणी आई साहेबांना हाक मारली त्यांनी, ती रुक्मिणी साहेबांना बोलून घेऊन द्या. कशा आहेत तशा डोक्यामध्ये घेऊन रुक्मिणी आई साहेब हजर झाले आणि भगवंताने हनुमंताने साष्टांग रूपाने घातलेलं आहे की त्या भक्ताची इच्छा आहे मला तेच रूप बघायचं आहे आणि मी त्याच रूपात बघणार आहे. देवाला सुद्धा त्यांनी राम रूपात बघितलेलं आहे आणि रुक्मिणीला सीता रूपात. आता तुझी पुढे ऐसाची की आहे, जो मी तुझा पाय पाडलेला. भक्ताने नेहमी देवाच्या रूपाविषयी देवा व्यक्त केलेला आहे. आणि का असं त्याने त्याबद्दलच का हवं. इतर सुद्धा राम आणि कृष्णात काय फरक आहे का. सूरदासजींना हा नाही आवडला, तो जास्त आवडला. तुलसीदासजींना रामाचं रूप जास्त आवडलं. भगवंताचे रूप आहे ना, तुम्ही पूर्णावतार आहे. तुम्ही काय केलंय, एखाद्या डोळ्याचं रूप जडलं की मग दुसरं काही होत नाही. लाचा वले म्हणा लागलीसे होय, ते जीवेना सोयी असे झाले. काय आहे, तुम्ही सगळ्या इंद्रियांना आहे ना तुम्ही आवर घालू शकता, सगळ्या इंद्रियांना आवर घालू शकता. पण मन नावाचं जे इंद्रिय आहे त्याला आवर घालता येत नाही. आपण आता असं आता आपण प्रत्येक आपापल्या गाडीवर 2 सेकंदात पण येऊ शकतो. ही ताकद बनायची आहे आता या क्षणात. पंढरपुरातून जाऊन येऊ शकतो मन, हा स्वतःच्या घरी जाऊन येऊ शकतो. एवढे मनाची ताकद आहे. पण ह्या मनाला सुद्धा त्याने वेध लावलाय. जे मन ह्याने जे वेधलेलं आहे त्याच्यामुळे नाचावलाय. त्या सुखाला नाचावलं असल्यामुळे आता त्याला त्या रूपापासून दूर जायचं नाही. नाचावलं म्हणून का त्याला त्या रूपाची काय झाली, तुझे रूप गोडी लागलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून मला दूर जायचं नाही. गवळणीनं काय झालं, पाहिला का त्यांनी काय केलं, पहिल्यावर येणे माझे मन. मग काय करायचं,
देवाला बघण्याची कार्य म्हणजे अधिक झालेले आहे. काय भरलेला घट आहे तो सगळा पाण्याचा उलटून टाकलेला आहे का निमित्त करायला पाणी आणण्यासाठी जायचं आणि भगवंताचं ते विग्रह बघायचं सगळं रूप बघायचं. सगळ्यांचं मन जे तिथे लाचावले असल्यामुळे त्यांचं सोपावलं असल्यामुळे लाचावले म्हणून लागलीचे बोल ते जी वेळ सोडी ऐसे झाले माझ्या एवढं हे झालंय त्याचा काय म्हणतो त्याचा एवढा सोच टाकलाय एवढं माझं मन सोपावलंय की आता तू त्या माझ्यापासून दृष्टीपासून दूर जाऊ नको. आणि बाबा मी तुम्ही जरी म्हटलात मी जरी भक्त तुम्ही असलाच माझे गाणे तरी जग आहे व्यवहार आहे मला वेगळी काम आहे तसंच राहून कसं चालेल मला तुमच्या पुढे. पण जेव्हा भगवंताने हा पवित्र घेतलाय तेव्हा तुकाराम महाराजांनी आपलं आई वडील आणि मुलाचं नातं सांगून देवापुढे आपला हट्ट मांडलेला आहे. तुका म्हणे माझा निळवाणी तुका म्हणे आता दृष्टी पुढे पैसा दूर आहे जो विद्युत आहे वेळ झालेली आहे थोडक्यात सेवा संपवायची आहे. तर अगदी सगुण आणि निर्गुण याच्याविषयी दोन शब्द आपल्याला सेवा संपवायची आहे. सामान्य जीवाला ते जे निर्गुण आहे आणि कठीण असणारं जे देवाचं रूप आहे निर्गुण रूप त्याला ध्यानात आणून आधी आपलं सगुण रूपाचं ध्यान होत असताना निर्गुण रूपात ध्यान करणं कठीण आहे जाणून सांगताना सगुण रूपाचा आग्रह झालेला त्याची आवड केलेली आहे. पर एकदा जुन्याच कीर्तनकाराचे विचार द्यायचे झाले तर तू पाय आणि सुवर्ण आहे
खिजलेलं पण तूपच आहे आणि उकळलेलं पण तूपच आहे. तर तुम्हाला वरणात खिजलेलं थंड गोळा टाकलेला आवडेल का गरम गरम तुपाची धार भातावर सोडलेली आवडेल? एवढाच प्रकारच्या निर्गुण आणि सगुण रूपामध्ये. दुसरी गोष्ट, वेदांताचा जर आधार घ्यायचा झाला तर सगुण रूपामध्ये निर्गुणाचा अंतर्भाव आहे किंवा आपण म्हणू अन्वय आहे, आणि निर्गुण रूपामध्ये मात्र सगुण रूपाचा व्यतिरेक आहे. सगुण रूप आहे त्यात निर्गुण रूप सामावलेलं आहे, पण चराचर असणारं निर्गुण रूप आहे त्यातून आपण सगुण रूपाचा बोध करता येत नाही. असं जे सगुण रूप आहे बघायचं, तुपाचं कसं आहे की बाबा खिजलेल्या तुपापेक्षा वितळलेल्या गरम अशा तुपाचा आपल्याला आनंद घेता आहे. आता सोन्याची जर दगड वीट घेतली, सोन्याची चीप घेतली म्हणून बिस्किट घेतली तर ती गाळ्यात घातलेली चांगली का चांगला नाही? दक्षिदार दागिना घेतलेला आहे उठून दिसणारा, ती कानातले मंगळसूत्र काय जे काय पायाच्या पैजणीपासून त्या दागिना आधी उठून दिसतो त्या एक चीप गळ्यात घालायला वगैरे जमले बिस्किट सुवर्णाचा गोळा आणि सुवर्णाचे अलंकार याच्यातून जो फरक करता येतो तो आपल्याला निर्गुण आणि सगुण रूपात करता येईल. त्याप्रमाणे मी मगाशी म्हटलं तुपाचा जो हे दिलेला आहे उदाहरण दिलेलं आहे की असं जे सगुण रूप आहे, ह्या सगुण रूपातून अनेक संतांना सुख लाभलेला आहे, आनंद झालेला आहे, पूर आला आनंदाचा, आनंदाला पूर आलेला आहे, आवडा देखील आनंदाचा, आनंद नाही आला आनंदाचा पूर आलेला. अशा प्रकारचं असं जे रूप आहे ते सगळ्यांना आपल्या सर्व भक्तांना त्या रूपाविषयी गोडी लाभावी आणि आपलंही मन त्यात रत व्हावं अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो. आणि एक दोन शब्द सेवा संपलीच आहे, एक दोन शब्द पहिल्यांदा क्षमा मागतो. आता इतक्या दिवसात मला येता नाही आलं आणि अधिक मी एक देवाचं मंदिराचं विलोभनीय रूप पाहतो. कदाचित आपल्या संपर्कात हे असल्यामुळे काय तुम्ही असल्यामुळे हे काय होते मला माहित नव्हतं, पण अधिक जर काय असेल तर काही ना काही कमी करेल. त्यामध्ये माझी सेवा तुम्हाला बरोबर मी उपस्थित असल्यामुळे शक्य आहे, पण काहीतरी निमित्ताने आपण करू असे मी वाईट घेतो. आज उशीर झाला त्याबद्दल अगदी क्षमा मागतो. आपल्यासारख्या थोड्या मोठ्या कीर्तन करताना फक्त हेच आहे की आपले काय गुन्हा होत आहे तुमच्या नजरेतून किंवा तुमच्या उद्देशातून जरी सांगितलं तरी काय हरकत नाही, कारण आम्ही काय बोलतोय हे अनुवादाचं बोलतो, अनुमानाचं बोलतो. संतांना अनुभव आला, देवाच्या रूपाचा अनुभव आला, त्यांनी त्याचा अनुवाद त्याच्या साहित्यात केला, त्याचा आम्ही अभ्यास केला आणि आमचं अनुमान लावलं ते तसंच असेल अशी आपण घोषणा लावणे योग्य नाही. तर नेहमीप्रमाणे पाकिट मागायचं आजपर्यंत मागतो जे हजर आहेत त्यांनी हजर असले ना खरं मागणी चुकी पण ज्यांनी नाही करायचं त्यांनी की त्या कीर्तनाची सेवा आहे त्या रात्री झोपताना 5 मिनिटं आधी आज त्याला अभंग कोणत्या तर त्या अभंगातून महाराजांना काय सांगायचं याचा 5 मिनिटं विचार करून त्या चित्रात तुम्ही त्या चित्रात तुम्ही झोपी जा. आणि हीच आमची म्हणतो ना, हीच आम्ही पिधाची ही करतो. ज्ञानेश्वर महावरे विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल